नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द विनर स्टडी सेंटरमध्ये. मित्रांनो, आजपासून आपण एक जे मागचे क्वेश्चन पेपर आहे मॅथ आणि रिझनिंगचे ते आपण ॲनालिसिस करणार आहे. आणि ॲनालिसिस कसं ते टॉपिक वाईज करणार आहे. आता थोडंसं मागच्या क्वेश्चन पेपरचं आपण जर व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते बघा, ते म्हणजे तो जो पॅटर्न आहे ना तो वारंवार रिपीट होत असतो आणि काही प्रश्न ॲज इट इज रिपीट होत असतात. त्यामुळे मागचे क्वेश्चन पेपर बघणं हे आपल्याला गरजेचं आहे, कारण ते गेम चेंजर ठरत असतात. ठीक आहे. आणि काही महत्त्वाचे असे टॉपिक आहे त्यामध्ये व्हॅल्यू सहित क्वेश्चन रिपीटेड आहे. जेव्हा आम्ही 17 आणि 19च्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं आहे, आपलं एक बुक होतं मार्केटला, त्यावेळेस ते बरेचसे असे प्रश्न दिसले आम्हाला. तेच प्रश्न वारंवार प्रत्येक जिल्ह्याला किंवा वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये विचारले गेले. जो प्रश्न 17ला विचारला गेला होता तोच प्रश्न 19ला सुद्धा होता आणि तोच प्रश्न हा 21ला सुद्धा विचारला गेलेला आहे. ठीक आहे. आणि मिनिमम जर व्हॅल्यू वगैरे चेंजेस असतात त्यामध्ये जास्तीत जास्त ॲज इट इज सुद्धा प्रश्न रिपीट असतो, पण पॅटर्न सेम टू सेम तोच असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे मागच्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करणं फार गरजेचं आहे. त्याच दृष्टिकोनातून आपण टॉपिक वाईज ॲनालिसिस करणार आहे. आजचा जो आपला टॉपिक असेल काम काळ वेग. आता बघा, या टॉपिकवरती 2023 जे काय प्रश्न विचारले गेले प्रत्येक जिल्ह्यामधील 23 मध्ये जे काय प्रश्न विचारले गेले ते सर्व आपण ॲनालिसिस करणार आहे. त्यावर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की हे प्रश्न रिपीट होत असतात आणि जर रिपीट नाही झाले तर पॅटर्न तोच असतो, फक्त व्हॅल्यू चेंज असतात बघा. त्यामध्ये एक्झामचा किंवा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न हा सेम असतो. ठीक आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला एक अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळते. ठीक आहे. आणि प्रॉपर आपण ट्रॅकवर असतो. हे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित जमलेच पाहिजे. आज आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकतोय आणि तुम्ही, ठीक आहे, हा नेक्स्ट तुम्हाला यानुसार आपण लाईव्ह घेणार आहे. सध्या त्याला तुम्ही क्वेश्चन बघितल्यानंतर स्वतः अगोदर सॉल्व करायचा, व्हिडिओ पॉज करून, आणि नंतर तुम्ही सोल्युशन त्याचं बघायचं आहे. आता बघा, काम काळ वेग हा जो टॉपिक आहे याचा जर आपण विचार केला, या संदर्भात तुम्हाला काय बेसिक माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. जसं प्रत्येक टॉपिकचं बेसिक असतं, म्हणजे पुढे चालून किती हार्ड क्वेश्चन विचारला गेला तर आपल्याला टॅकल करता आलं पाहिजे, हाच आपला यामध्ये दृष्टिकोन असतो. ठीक आहे. त्याच दृष्टिकोनातून आपल्याला हे बेसिक माहीत असणं गरजेचं आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आता बघा, यामध्ये तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातोय, तुम्हाला काही माणसं दिलेले असतात, दिवस दिलेले असतात, किंवा सॅलरी वगैरे दिलेले असतं, किंवा वर्क दिलेलं असतात. हे 2 माणसे किंवा 4 माणसे हे काम एवढ्या एवढ्या दिवसात करतील, या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ते प्रश्न आपण पुढे बघणारच आहे. पण सर्वात अगोदर सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे, बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही पॅटर्न किंवा कोणत्याही ट्रिकनं सॉल्व करा, पण बेसिक जर माहीत असेल तुम्हाला तर ट्रिक तिथं काम करते. आणि बेसिकनं प्रश्न कसाही सुटतो व्यवस्थित. ओके, चला. ओके, हां, बॅचमध्ये तर लाईव्ह आहे, फक्त यूट्यूबला रेकॉर्डेड दिसेल. ठीक आहे. यूट्यूबचं टायमिंग मी तुम्हाला नंतर कळवतो. ओके, चला. बघा, सर्वात अगोदर यामध्ये तुम्हाला दिलेलं असतं बघा, माणसे, दिवस, तास, ठीक आहे, आणि पगार वगैरे काय इतर जे असेल ते तुम्हाला हे कन्सेप्ट यामध्ये दिलेले असतात. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि आपण वारंवार शिकत आलेलो आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे बघा, M1D1. ठीक आहे. M फॉर इथं आपण माणसं कन्सिडर करू, D फॉर दिवस. यासाठी तुम्हाला एका प्रश्नामध्ये 2 स्टेटमेंट दिलेले असतात. त्यासाठी आपण M1D1, ठीक आहे, M1D1 इज इक्वल टू M2D2 हा फॉर्म्युला वापरायचा. क्लिअर सर्वांना? M1D1 M2D2. ठीक आहे. हे झालं दिवसासाठी. माणसं आणि दिवस दिलेले असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, आणि माणसं आणि तास दिलेले असेल तर M1H1 हा फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे. M1H1 इज इक्वल टू M2H2 हे फर्स्ट स्टेटमेंटसाठी आणि हे सेकंड स्टेटमेंटसाठी. हा मुद्दा मात्र व्यवस्थित लक्षात घ्या. पहिल्या वाक्यासाठी M1D1, दुसऱ्या वाक्यासाठी M2D2. क्लिअर सर्वांना इथपर्यंत? आणि जो थर्ड फॉर्म्युला आहे तो आहे MDH.
तो कसा, माणसं, दिवस आणि तास, तिन्ही जर तुम्हाला दिलेले असेल तर त्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा, m1 d1 h1 इज इक्वल टू m2 d2 h2 हा फॉर्म्युला यासाठी वापरायचा आहे. माणसं, दिवस, पगार, तास वगैरे जे काय दिलेले असेल ते फक्त व्यवस्थित तुम्हाला मांडणी करता आलं पाहिजे. मांडणी जर तुम्ही व्यवस्थित केली तर 2 सेकंदाच्या सांगतो तुम्हाला, कॅल्क्युलेशन एवढं फास्ट तुमचं असलं पाहिजे, लगेच सॉल्व्ह होतंय ते. ठीक आहे, हा फॉर्म्युला व्यवस्थित नजरेखाली ठेवायचा. सध्या आपण बेसिक याच फॉर्म्युलानुसार सॉल्व्ह करणार आहे, नंतर जे काही ट्रिक वगैरे असेल ते नंतर अप्लाय करू. याच फॉर्म्युलानुसार एकदम सोपे किंवा एकदम हार्ड सुद्धा गणित सर्व यामध्ये सॉल्व्ह होऊन जातात. ठीक आहे, चला फर्स्ट आपलं क्वेश्चन आहे बघा. एक काम 6 दिवसात करतो, ब तेच काम 12 दिवसात करतो. जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात पूर्ण होईल? एकदम चिल्लर प्रश्न आहे, पुणे पोलिसला 2023 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. ठीक आहे, 2023 चा प्रश्न आहे, मग सर्वांना येत असेल. याला आपण सिंपल पहिल्या फॉर्म्युल्यानुसार करायचं. हे जे आपलं आहे बघा, आणि सर्वांना सांगतोय काय करा, क्वेश्चन अगोदर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा, व्हिडिओ पॉज करा आणि त्यानंतर एक्सप्लेनेशन बघा. डन. ठीक आहे, ओके. चला, एक काम 6 दिवसात करतो आणि ब तेच काम 12 दिवसात करतो. जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात पूर्ण होईल? सिंपल, यासाठी एकच फॉर्म्युला आहे आपल्याकडे, तो म्हणजे xy अपॉन x प्लस y. ठीक आहे, या दोघांचा गुणाकार करायचा, दोघांची बेरीज करून त्यांनी भागायचं. सिंपल, 6 गुणिले 12 भागिले 6 प्लस 12, 12 72 अपॉन 6 आणि 12 किती झाले? 18. 72 ला 18 ने भाग द्यायचंय. 18 दूने 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72. ठीक आहे, याचा आन्सर किती आले? 4. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड हे आपला आन्सर असेल 4. तर तेच काम केल्यास किती दिवसात पूर्ण होईल? ते काम 4 दिवसामध्ये पूर्ण होईल. आता बघा, एवढं करण्याची गरज नाही, तुमचे जर व्यवस्थित जर पाडेपाठ असेल, तुम्ही बघितले हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. 12 72, 6 आणि 12 किती? 18. 72 भागिले 18, 18 चौक 72. सिंपल, तोंडी ही तुम्ही करू शकता, पण फर्स्टली काय करा, व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करायचं. एकदा आपल्याला हा आवाका लक्षात आला ना, आपण तोंडी ही करू शकतो. मुद्दा क्लिअर? शक्यतो असाच करण्याचा प्रयत्न करा. आणि यामध्ये जो पुढचा पॅटर्न आहे, तुम्ही तुम्हाला पुढे सांगतो आल्यानंतर. सेकंड क्वेश्चन का तोपर्यंत. चला, सेकंड. हरीने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले. ठीक आहे, रामने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले. दोघांनी मिळून 880 रुपये मजुरी कमविली, तर रामाला मिळालेली मजुरी किती? बघा, या टाइपच्या क्वेश्चन मध्ये काय करायचं, सर्वात अगोदर तुमचं पहिलं काम असेल क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा. जर तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित समजला तर तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता, आणि क्वेश्चन मध्ये जर तुम्ही गोंधळले तर मग तिथंच कार्यक्रम संपतो. ओके, त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचा. बघा, हरी काय करतो, आता सर्वांनी लक्ष द्या. हरी 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम करतो. किती? 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम करतो. याचं आपण टोटल काम काढणार आहे. ठीक आहे, रामने रोज 4 तास प्रमाणे 12 दिवस काम केले. हा आपला रामभाऊ यांनी काय केले? 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले. ठीक आहे, आता दोघांनी मिळून 880 रुपये मजुरी कमवली. या दोघांची मजुरी, आता सर्वात अगोदर या दोघांचं काम काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला एकाची मजुरी काढता येईल. ठीक आहे, 85 40 आणि 12 चौक 48. ठीक आहे, ही दोघांची मजुरी झाली. ही किती झाली? 4 आणि 4 8, 88. आता टोटल त्यांना किती मिळाली? 880. 880 भागिले 88. ठीक आहे, 88 एक 88, याचा आन्सर आलं 10. पण ही 10 याची मजुरी कमवलेली नाही, ही 10 एका युनिटची व्हॅल्यू आहे. आणि आपल्याला विचारलं काय, रामाला मिळालेली मजुरी किती? तर रामाचं काम किती आहे बघा, 48. म्हणजे 48 गुणिले 10 हे आपलं आन्सर असेल. हे किती झाले? 480 रुपये. ऐका, ऑप्शन नंबर थर्ड
ऑप्शन नंबर 3 हे आपला राईट आन्सर आहे, 480 रुपये. तर रामाला किती मजुरी मिळाली? 480 रुपये. मुद्दा क्लिअर? सर्वांनी व्यवस्थित क्वेश्चन अगोदर वाचायचा, क्वेश्चन मध्ये काय दिले, काय आपल्याला काढायचंय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, त्याशिवाय पर्याय नाही. ठीक आहे, आपण काय केलंय, हरी आणि रामचे या दोघांनी काम केलेलं आहे. हरीने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले, 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले, त्याचं काम झालं 40 युनिट. ठीक आहे, त्यानंतर रामने 12 दिवस काम केले 4 तास याप्रमाणे, त्याचं झाले 48 युनिट, दोघांचं मिळून 88. टोटल मजुरी त्यांना मिळालेली होती ती होती 880 रुपये. 880 भागिले आपण 88 केले, आपलं एका युनिटची व्हॅल्यू आली 10. त्यानंतर आपल्याला रामाचं विचारलं होतं, रामाचं जे काम होतं ते होतं 48. 48 गुणिले 10 480. हे आपलं फायनल आन्सर आहे. क्लिअर? ओके, हा 480 ऑप्शन नंबर 3 राइट आंसर आहे. चलो डन. क्लिअर? नेक्स्ट, काही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात आणि हे सर्व प्रश्न ऑलरेडी 2023 ला विचारले गेलेले आणि पुढे विचारले जाऊ शकतात. आणि नाही जरी सेम प्रश्न रिपीट झाला तर पॅटर्न हाच असणार आहे. ठीक आहे, या टॉपिक वरती 2 ते 3 प्रश्न एका पेपर मध्ये विचारले गेले. ठीक आहे, काही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात तर त्या कामाच्या दुप्पट काम. आता इथं थोडंसं फिरवलंय बघा, फक्त प्रश्न व्यवस्थित वाचायचा, लगेच तुम्हाला बघितलं सॉल्व्ह होईल. दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निमपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील? नाही जरी समजलं तर एक एक लाईन वाचायची. काही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. काही माणसे आपल्याला माहित नाही, ठीक आहे, एक्स मानू आपण. किती दिवसात पूर्ण करतात? 8 दिवसामध्ये. चालेल. तर त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निमपट. आता बघा, काम किती आपल्याला माहित नाही, पण त्याच्या दुप्पट. ठीक आहे, म्हणजे 8 दिवसात हे पूर्ण करतात तर दुप्पट म्हटल्यावर 16 दिवसात करतील. ठीक आहे, आणि दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निमपट. पूर्वीचे माणसं किती आहे? एक्स, पण याच्या निमपट. निमपट म्हणजे याचे अर्ध होईल बरं का, हे व्यवस्थित लक्षात द्या. माणसे किती दिवसात पूर्ण करतील, पण काम हे दुप्पट होतं ना, हे होईल आपले 16 × 2, हे दुप्पट. हे कसं आलं हे व्यवस्थित लक्षात घ्या. निमपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील? तर सिंपली एक्स ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. 2 इकडे भागाकारामध्ये, इकडे गेल्यानंतर गुणाकारामध्ये गेल 16 गुणिले 2, इथे आलं तुमचं 32. ठीक आहे, 32. ऑप्शन नंबर 3 हे राईट आन्सर असेल. मुद्दा क्लिअर? प्रश्न व्यवस्थित वाचायचा. एखादा प्रश्न या टाईपचा सुद्धा यामध्ये असतो. चंद्रपूर पोलीस 2023 चा हा प्रश्न आहे. डन? ओके, चालेल. नेक्स्ट, 30 मजुरांना एका घराचे काम पूर्ण करण्यास 18 दिवस लागतात. ठीक आहे, तर तेच काम 20 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? 30 मजुरांना एक घराचे काम पूर्ण करण्यासाठी 18 दिवस लागतात, बरोबर आहे. आणि इथं बघा, इथं मजूर आले आणि दिवस आले. हे माणसं आपलं M1, त्यानंतर 18 दिवस हे दिवस D1, M1 D1. सेकंड स्टेटमेंट बघा, तेच काम 20 दिवसात म्हणजे D2 पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील, म्हणजे आपल्याला M2 काढणं आहे. मुद्दा क्लिअर? किती? M2 काढणं आहे. तर M1 D1 = M2 D2 व्हॅल्यू पुट करा. चला, M1 ची व्हॅल्यू किती आहे? 30. 30 गुणिले D1 किती आहे? 18. 18 = M2. M2 आपल्याला काढायचंय, त्याला X मानू आपण, इंटू D2 किती आहे? 20. चला, ॲज इट इज इकडे घ्या. 30 गुणिले 18 भागिले 20. X ची व्हॅल्यूज काढायची आहे. ठीक आहे, 0 0 कॅन्सल, बे 9 18, 9 त्रिक 27, 3 गुणिले 9 = 27. तर X ची व्हॅल्यू किती आली? 27, 27. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, हा फॉर्म्युला मी तुम्हाला बेसिक मध्ये लिहून गेला स्टार्टिंगच्या स्लाइड वरती. तो फार महत्त्वाचा आहे, कुठं वापरायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. फक्त इथं बघा, 30 मजुरांना मजूर दिले म्हणजे इथं माणसं दिले आपल्याला, M1 ची व्हॅल्यू दिली आहे, तिथं दिवस दिले, D1 ची व्हॅल्यू दिली आहे. सेकंड स्टेटमेंट मध्ये फक्त आपल्याला 20 दिवस दिले, पण आपल्याला माणसं यामध्ये काढायची आहे.
क्लिअर? हे समजलं पाहिजे फक्त कोणता फॉर्म्युला वापरायचा, M1D1 का M1H1 की MDH. क्लिअर? चला याचा आन्सर आलाय 27. होप सर्वांना व्यवस्थित समजत असेल. ओके चालेल. आणि एकदम सिंपल प्रश्न विचारले घेतात यामध्ये, आणि बेसिक स्ट्रक्चर जर तुमचं क्लिअर असेल तुम्ही कसाही क्वेश्चन यामध्ये टॅकल करू शकता. चलो नेक्स्ट. हा थोडासा प्रश्न फिरवलाय फक्त. प्रश्न व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्हाला कळेल कुठं फिरवलाय आणि काय यामध्ये होऊ शकतंय. इथं तुम्हाला एक न्यू टाइप बघायला भेटेल. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना 15 दिवस पुरते. ठीक आहे, तर तेच अन्न 100 कुटुंबांना किती दिवस पुरेल? 100 कुटुंबांना किती दिवस पुरेल? मला एक सांगा, अगोदर 500 कुटुंब होते त्यांना 15 दिवस पुरायचं, पण हे 100 कुटुंबांना दिवस यामध्ये वाढतील का कमी होतील? वाढतील की कमी होतील? यामध्ये दिवस वाढतील. ठीक आहे, यामध्ये 100% दिवस हे वाढणार आहे. एका गोदामातील 500 कुटुंबांना 15 दिवस पुरते, तर 100 कुटुंबांना किती दिवस पुरेल? कुटुंब कमी झाले, कुटुंबांची संख्या ही कमी झालेली आहे. चला बघू, 500 कुटुंबांना किती दिवस? 15 दिवस पुरते, तर 100 कुटुंबांना किती दिवस पर्यंत? इथं व्यस्त चलन आहे. हा मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. इथं तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून याचा आन्सर काढू शकत नाही. इथं तुम्हाला 500 गुणिले 15 भागिले 100, ठीक आहे, असंच करावं लागेल व्यस्त चलनामध्ये. कारण इथं कुटुंबांची संख्या जर कमी झाली तर जे अन्न आहे पुरणार त्याची संख्या वाढणार आहे, म्हणजे जास्त दिवस ती आपल्याला जाणार आहे. हा मुद्दा लक्षात घ्यायचा. बघा 15 5 75, 7500 भागिले 100, 2 0 कॅन्सल, 75 तुमचा आन्सर आलाय. ऑप्शन नंबर 75 नाहीच यामध्ये, ऑप्शन रॉंग आहे. ठीक आहे, याचं आन्सर करेक्ट आहे. आपण जे काढलं ते 75च आहे. ते 100 कुटुंबांना 75 दिवस पुरेल. इथे नोट डाऊन करून घ्या. याचं आन्सर आहे 75. ओके, हे नाही आहे. व्यवस्थित सर्वांनी लक्ष द्या. 500 कुटुंब होते त्यांना 15 दिवस ते पुरत होतं. 100 कुटुंबांना किती दिवस पुरेल? इथं आपण 500 आणि 15चा गुणाकार केला, 7500 उत्तर आले, सॉरी आन्सर आले. त्याला आपण 100 ने डिवाइड केलं, 75 आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, ऑप्शन मध्ये नाहीये, हे चुकीचे ऑप्शन. 75 करेक्ट आन्सर, 75 करेक्ट आहे. ठीक आहे, थोडं डीटीपी ऑपरेटर करून मागे पुढे होत असतं, तेवढं ऍडजस्ट करून घ्यायचं फक्त. चला, आन्सर करेक्ट आहे. 15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे, तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील? यासाठी प्रश्न व्यवस्थित वाचायचा. विचारलं काय? टोटल मजुरांची संख्या नाही काढायची आपल्याला. ऑलरेडी जे काम करतायत त्यामध्ये अजून किती वाढवायचे? ऑलरेडी 50 आहे, अजून किती वाढवायचे? असा प्रश्न विचारला गेलाय. 15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे, सिंपल. मजूर दिवस M1 D1 आता ते आपल्याला पाठच झालंय, तेवढं काही लिहिण्याची गरज नाही. 15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात. डायरेक्ट लिहू आपण. बरं ठीक आहे, तुमच्यासाठी फॉर्म्युला सुद्धा लिहून देतो. M1 D1 इज इक्वल टू M2 D2. ओके, तेच काम 27 दिवसात पूर्ण करायचंय. तेच काम 27 दिवसात पूर्ण करायचंय, तर किती मजूर वाढवावे लागतील? ठीक आहे, कितीचा भाग देतात? 9 त्रिक 27, 9 चौक 36, 3 1 3, 3 5 15. ठीक आहे, उरलं काय? 5 गुणिले 4, 5 चौक 20. आता बघा, तुम्हाला ऑप्शन मध्ये ते पहिलंच ऑप्शन दिलं 20, पण हे रॉंग आहे. विचारलं काय आपल्याला? पूर्ण करण्यासाठी किती मजूर हे वाढवावे लागतील. म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे किती होते? 15 होते. आता हे 20 मध्ये पूर्ण होते, तर 20 - 15 इज इक्वल टू 5, म्हणजे 5 मजूर आपल्याला अजून यामध्ये ऍड करावे लागेल. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं राईट आन्सर असेल. 5 मजूर एक्स्ट्रा त्यामध्ये ऍड करावे लागतील. हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या सर्वांनी. प्रश्न विचारला काय?
ठीक आहे, त्यानुसार तुमचा आन्सर असेल. आणि ऑप्शनमध्ये इथं बघा आपलं इथपर्यंत आन्सर आलं 20, तुम्हाला फर्स्टच ऑप्शन आहे 20, पण ते चुकीचं आहे. विचारलं काय आपल्याला किती मजूर वाढवावे लागतील, जे ऑलरेडी काम करताय आपल्याकडे 15, टोटल किती लागत होते आपल्याला 20, 20 मायनस 15 5, 5 आपण नवीन ऍड करणार त्यामध्ये. चलो नेक्स्ट. एका खानावळीत 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च किती आहे 5000, तर त्याच खानावळीत 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती. थोडासा पॅटर्न चेंज केलाय, थोडासा क्वेश्चन बदललाय फक्त. आपण मी तुम्हाला जे फॉर्म्युले सांगितले होते स्टार्टिंगला त्याच्यापेक्षा अजून एक फॉर्म्युला त्यामध्ये ऍड करा. जर तुम्हाला पगार किंवा सॅलरी वगैरे किंवा काही खर्च वगैरे दिला असेल तर त्यासाठी M1 D1 अपॉन W1 हे तुमचं वर्क असेल, किंवा S1 सुद्धा लिहितो हे सॅलरी 1. या टाईपचं क्वेश्चन आला तर इथं व्हॅल्यू पुट करायचा. M2 D2 अपॉन W2 अपॉन S2, S फॉर सॅलरी वगैरे किंवा जो काही तुम्हाला तुमचा खर्च वगैरे असेल तो तिथं ऍड करायचा. हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात घ्या सर्वांनी, तो आपल्याला आता इथं काम येणार आहे. मुद्दा क्लिअर. विचारलं काय, एका खानावळीत 20 विद्यार्थी 10 दिवसाचा खर्च किती आहे, खर्च सांगितलाय ना 5000, 20 विद्यार्थी 10 दिवसाचा खर्च किती आहे 5000, तर त्याच खानावळीत 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती, 32 विद्यार्थी 7 दिवस खर्च आपल्याला माहित नाही, आपण x मानू. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. हे बघा 32 गुणिले 7 गुणिले 5000, ठीक आहे, भागिले 20 गुणिले 10, हे 2 0 कट, ठीक आहे. खाली उरलं काय आपल्याकडे बे एक बे 16 दुने 32, म्हणजे इथं वरती लिहितो, या सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. 16 गुणिले 7 गुणिले 50. चला मॅथ फार सोपं आहे, फक्त पाडेपाठ असले पाहिजे, ठीक आहे. कॅल्क्युलेशन आपण जेवढं फास्ट करू तेवढं हे सोपं जात असते. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं, तुम्हाला जसं जमेल तसं कॅल्क्युलेशन करायचं. 50 गुणिले 7 करा किंवा 16 गुणिले 7 करू, मग 50 ला गुणा, फक्त आपलं आन्सर करेक्ट आलं पाहिजे. बघा साइन 7 42, 42 2 हातचे आले 4, 7 1 7, 7 आणि 4 11, ठीक आहे. 11 गुणिले 50, 11 गुणिले 50, 5 दुने 10 हातचा 1, त्यानंतर 5 1 5 आणि हे 6, डन. 5 1 5 आणि 0 ॲज इट इज. 5600, 5600 हे आपलं फायनल आन्सर असेल, ऑप्शन नंबर फर्स्ट. फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचा. मांडणी आपण करू शकतो, कॅल्क्युलेशन चुकलं नाही पाहिजे. त्यासाठी मिनिमम सांगतोय 20 पर्यंत जरी पाडेपाठ असले ना तुम्ही कॅल्क्युलेशन फास्ट मध्ये करू शकता, ठीक आहे. शक्यतो 30 पर्यंत ठेवा, 30 पर्यंत वर्ग, 30 पर्यंत घनमूळ, वर्गमूळ आणि 30 पर्यंत पाडे. कॅल्क्युलेशन एकदम फास्ट होऊन जाईल तुमचं. पण मिनिमम 20 पर्यंत जरी असले तर तुम्ही कॅल्क्युलेशन फास्ट करू शकता, ठीक आहे. हे सर्वांना व्यवस्थित समजलं असेल. 5600 हे आन्सर आलंय. आता पुन्हा लक्ष द्या सर्वांनी, एकदा मी पुन्हा सांगतो. प्रश्न कसा विचारला होता, एका खानावळीत 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च किती आहे 5000 रुपये, त्याच खानावळीत 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती होईल हे आपल्याला विचारलं होतं. या प्रकारे आपण त्याची मांडणी केली, ठीक आहे. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय उरलं आपल्याकडे 16 गुणिले 7 गुणिले 50, ठीक आहे. 16चा आणि 7चा गुणाकार केला अगोदर, त्यानंतर 112 आलंय, 112 गुणिले आपण 50 केलं, 5600 हे आपलं आन्सर आलंय. ओके, 5600 जे ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये आहे. क्लियर सर्वांना, ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये आहे. चलो नेक्स्ट. हा सिंधुदुर्गचा अलग 2023 चा प्रश्न आहे. जे काम 16 माणसे 36 दिवसात करू शकतात तेच काम 24 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती जास्त माणसे कामावर ठेवावा लागतील. या टाइपचा क्वेश्चन आपण जस्ट 1-2 प्रश्न अगोदर सॉल्व केलाय. सोपा प्रश्न आहे, व्यवस्थित सॉल्व करा. 16 माणसे 36 दिवसात, 16 माणसे 36 दिवसात, ठीक आहे, तिथे काम करतात. 24 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती दिवसात, 24 दिवसात, भागिले 24, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 3 1 3, 3 दुने 6, उरले किती आपल्याकडे 12 गुणिले 2 इज इक्वल टू 24.
पण 24 ऑप्शन मध्येच नाही. कसं करायचं मग आता? नाही विचारलं का आपल्याला किती जास्त माणसे कामावर घ्यावं लागेल, किती दिवसात पूर्ण करायचं आपल्याला? 24 दिवसात. पण ऑलरेडी आपल्याकडे माणसं किती आहे? 16 माणसे ऑलरेडी काम करतायत ना, पण हे 24 आलंय. मग 24 मायनस 16, 4 4 8. ठीक आहे, किती? 8. ऑप्शन नंबर फर्स्ट हे राईट आन्सर असेल. प्रश्न विचारला काय यावरती आपला आन्सर डिपेंड असतंय. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. इथं जर ऑप्शन मध्ये 24 असेल, तुम्ही 24 ला तुक्का 100% मारला असता, ज्याला माहित नाही त्यांनी. यासाठी बेसिक क्लिअर असलं पाहिजे. आणि पुन्हा सांगतो, प्रश्न व्यवस्थित वाचायचा, बाकी काहीच नाही. डन. चलो नेक्स्ट. चला पुढील प्रश्न. वर्गामध्ये 40 पानी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू आहे. बरं ठीक आहे. एका विद्यार्थ्याला हे काम करायला 80 दिवस लागतात, तर 4 विद्यार्थ्याला अंक तयार करायला किती दिवस लागतील? अगोदर म्हटल्याप्रमाणे फक्त प्रश्न व्यवस्थित वाचायचा. बघा, 40 पानी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू आहे. एका विद्यार्थ्याला हे काम करायला 80 दिवस लागतात. हे स्टेटमेंट आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. एका विद्यार्थ्याला 80 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 80 दिवस. आता बघा, हे 40 पानी असू किंवा 400 पानी असू, याची काही घेणं नाही आपल्याला, किंवा 1 पानी असू, स्टेटमेंट महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. एक काम करायला 80 दिवस लागतात, तर 4 विद्यार्थ्यांना तोच अंक तयार करायला किती दिवस लागतील? सिंपली काय करायचं, 80 ला 4 ने भागा, 4 दुनी 8. संपला विषय. 20 तुमचा आन्सर आहे. ऑप्शन नंबर थर्ड. बाकी काहीच नाही बघायचं. हे तुम्ही 1000 पानं लिहू किंवा 10 पानं लिहू, महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे? एक काम करायला 80 दिवस लागतात, तर 4 विद्यार्थी ते किती दिवसात करू शकतात? ओके, हा तोच. चलो डन. हे तोंडी येतात, काहीच नाही यामध्ये. एकदा का तुमची प्रॅक्टिस झाली ना, तुम्ही सहज सहज काढतात आन्सर. चलो नेक्स्ट. 22 माणसे 16 दिवसात एक विहीर खणतात. बरं ठीक आहे. तर 32 माणसे 30 विहीर किती दिवसात खणतील? 22 माणसे 16 दिवसात. 22 माणसे 16 दिवसात एक विहीर खणतात, तर 32 माणसे 30 विहीर किती दिवसात खणतील? 16 1 16, 16 2 32, 11. 11 यापैकी नाही. आणि थोडंसं लॉजिक असं लावायचं बघा, 22 माणसे 16 दिवसात करतात, इथं किती आहे? 32 माणसे, तर दिवस ऑटोमॅटिक हे कमीच होणार आहे. ठीक आहे, माणसं वाढले दिवस कमी होणार, माणसं वाढले दिवस कमी होणार. ओके, हा, तर हे यापैकी नाही याचा आन्सर असेल, कारण ऑप्शन मध्ये दिलंच नाही आपल्याला. 11 राईट आन्सर आहे. चलो नेक्स्ट. 12 मजूर एक काम 20 दिवसात करतात, तर तेच काम 16 दिवसात करण्यास किती मजूर लागतील? 16 दिवसात करण्यास 12 मजूर 20 दिवसात करतात. ठीक आहे, तर तेच काम 16 दिवसात करण्यास किती मजूर लागतील? 4 पंचे 20, 4 चौक 16, 4 1 4, 4 त्रिक 12, 3 गुणिले 5 बरोबर 15. 15 माणसे यासाठी लागणार आहे. ऑप्शन नंबर सेकंड हे ऑप्शन वरती गेले. ऑप्शन नंबर सेकंड हे राईट आन्सर आहे. 15. 15 तुमचं करेक्ट आन्सर आहे. डन. ओके, चलो नेक्स्ट. थोडंसं फास्ट घेऊ, एकदम सोपे सोपे गणित आहे हे आता. चालेल? हा बघा, हा तुमच्यासाठी होमवर्क असेल. एकदम सोपा आहे. याचं आपण एक्सप्लेनेशन पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तुम्ही सर्वांनी याचं आन्सर कमेंट्स करायचं व्यवस्थित सॉल्व करून. ठीक आहे. वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात, एकट्याने तेच काम 30 दिवसात. हा, वडील एकट्याने ते काम 30 दिवसात करतात, तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात संपवेल? एकदम सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, हा तुमच्यासाठी होमवर्क असेल, सर्वांनी कमेंट्स करायचं आहे. आणि हा 1 सेकंडवाला, याचा आन्सर सुद्धा तुम्ही मला सांगायचं आहे, हा सेकंड. ठीक आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इथनं पुढं चालू करू. ठीक आहे, इथनं पुढं चालू करू पूर्ण. मला वाटतं जवळपास 2023 मध्ये
जवळपास 80 ते 85 प्रश्न आपण यावरती घेणार आहे, या टॉपिकवरती. म्हणजे या टॉपिकवरती कसाही प्रश्न आला तर तुमचा हा 100% सॉल्व्ह होणार, एवढी आपण गॅरंटी यामध्ये घेऊ शकतो. ठीक आहे. कसं टॅकल करायचं हे तुम्हाला मी रनिंगमध्ये सांगतच आहे. कुठं कुठं फॉर्म्युला चेंज होतोय, ठीक आहे, कुठं व्यस्त चलन आहे, कुठं समचलन आहे, हे तर तुम्हाला समजलं पाहिजे. आणि यानंतर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस आपण केल्यानंतर कसाही प्रश्न आला या टॉपिकवरती तर तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. ओके. चला, सर्वांनी काय करायचं, हे 2 जे प्रश्न आहे सर्वांनी याचा आन्सर कमेंट्समध्ये सांगायचं आहे आणि फीडबॅक द्यायचा आहे. नेक्स्ट आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथून पुढे कंटिन्यू करणार आहे. ओके, चालेल, डन. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मी याची PDF सुद्धा अवेलेबल करून देतोय. त्यामध्ये क्विज तुम्हाला सॉल्व्ह करायला भेटणारच आहे आणि तिथं टाईम वगैरे तिथं कळवल्या जाईल. तिथं सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे. आणि इथं आपण थांबू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.